मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी प्रतिबंधित असणाऱ्या सुगंधी तंबाखू वाहतूक करून विक्री करणाऱ्यावर छापा टाकून कारवाई केली आहे। यामध्ये जवळपास 11,02,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोमवारी मध्यरात्री निलजी बामणी हायवे ब्रिज खाली एक आयशर टेम्पो MH15FV 1108 साहित्य उतरवत असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली। या ठिकाणी जाऊन तपासणी केली असता 2 इसम या ठिकाणी टेम्पोमध्ये लिंबू व शेतमालाच्या पोत्याच्या खाली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा लपवून ठेवला होता। तसेच लिंबू व शेतीमाल वाहतुकीचा बनाव केला होता। या प्रकरणी पोलिसांनी राजकुमार निंगाप्पा बुदिहाळ वयवर्ष 30 राहणार एड्राव आणि हारून शौकत हुकेरी वयवर्ष 44 राहणार इचलकरंजी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 1 लाखाचा सुगंधी तंबाखू आणि आयशर टेम्पो असा जवळपास 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सदरचा साठा हा रिहान मलिक मुबारक मुल्ला वयवर्ष 24 राहणार इचलकरंजी यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणला असल्याने त्यालाही इचलकरंजी येथून तातडीने ताब्यात घेण्यात आले। तिघावरही महात्मा गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, संदीप गुरव, अभिजित धनगर, अभिजित पाटील, सचिन कुंभार, सर्जीराव पवार, सूरज पाटील, नानासाहेब चंद्रशिवे, राजेंद्र हार्गे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मोसिन टिनमेकर यांच्या पथकाने केली आहे। जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी हायवेलगत ब्रिज खाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत 570 किलो सुगंधी तंबाखू माल व एक आयशर 4 चाकी वाहन असं एकूण 11,26,00 रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते। याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम 2 व नंतर तपासांतर्गत 1 अशा 3 आरोपींना अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर केले होते। माननीय न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन 26 तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड या करत आहेत। यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणय जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे।